सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. काय पाहतोय आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारण गलिच्छ करणारा जर कोणी एकमेव व्यक्ती असतील, आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण राजकारण गलिच्छपेक्षा गलिच्छ करणारं जी कोणी व्यक्ती असेल ती व्यक्ती म्हणजे गद्दारांचे महागद्दार एकनाथरावजी शिंदे आणि त्यांचे हस्तक कोण नासके, त्यांचे हस्तक नासके जे आता दिल्लीमध्ये खासदारकी दिलेली आहे. परंतु ज्यावेळेस शिवसेना फुटीरतीच्या उंबरठ्यावर होती, राजसाहेब ठाकरे फुटले, नरेश म्हस्के पण त्यांचं पिल्लू होतं आणि फुटताना ते पण फुटणार होते, ते काँग्रेसमध्ये जाणार होते. आणि जाता जाता त्यांचे हस्तक नरेशजी म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते. जेव्हा शिवसेना फुटीरत्याच्या उंबरठ्यावर होते, राज ठाकरे स्वतंत्र शिवसेनेतून फुटले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना झाले, त्यांच्या चमूतले नरेश म्हस्के शिवसेनेमध्ये युवा नेतृत्व करत होते आणि ते काँग्रेसच्या पक्षात जाण्याच्या तयारीत होते. आणि जाता जाता ठाण्यातून त्यावेळेस एकनाथरावजी शिंदेंना नाना तऱ्हेच्या शिवीगाळ देणारा एकमेव माणूस नरेश म्हस्के. आज तेच गद्दारांच्या बरोबर महागद्दारांच्या बरोबर गद्दार म्हणेन मी. आज त्यांच्या चमूमध्ये आज दिल्लीतील खासदार झालेले आहेत. फार हुशार माणूस आहे नरेश म्हस्के, की दिल्लीमध्ये खासदारकी झाल्यानंतर एका वर्षभरामध्ये त्यांना संसद रत्न प्राप्त झालं. एवढ्या प्रकारे भरीव मुद्दे त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे, देशाच्या राष्ट्राच्या विकासाचे मांडले. ते असे की महाराष्ट्रातील संभाजीनगरमधील मेलेल्याहून मेलेला औरंगजेबाची कबर खोदण्याचा प्रस्ताव त्यांनी संसदेमध्ये मांडला, म्हणून त्यांना संसद रत्न बहाल झालं. सांगतोय भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रामध्ये राज्यपाल होते आणि ज्यावेळेस 19 मध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुमताचं सरकार येऊन सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी युती फुटली आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. त्यामुळे शब्द न पाळल्या गेल्यामुळे जी 25 वर्षाची अबाधित सत्ता शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची फुटली. जो एकेकाळी भारतीय जनता पार्टी एक आमदार, 2 नगरसेवक, एखादा खासदार निवडून येणारा आज बाळासाहेब ठाकरेंचा हात धरून आज प्रचंड बहुमत महाराष्ट्रावरती भारतीय जनता पार्टी कमवतं. आणि जो शिवसेना हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेचं बोट धरून शिकला, त्यात त्यांचा हात धरून त्यांना हिसकावण्याचा खुर्चीवरून मार्ग पत्करला तो गद्दारीने. पहा, गद्दार हा फार सुवर्ण अक्षराने लिहिणारा घटना आहे. गद्दार म्हटलं की हा फार सुवर्ण अक्षराने लिहिणारा घटना आहे, सुवर्ण अक्षराने लिहिणारी घटना आहे, जी सोन्याने कोरल्यासारखी आहे. आणि गद्दारांचा इतिहास मोठा आहे, कारण गद्दार जो आहे 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना गद्दारी भोवली. अन्नातून विषबाधा करत छत्रपतींना मारलं गेलं. फार भयाव इतिहास आहे, ज्या छत्रपतींनी अख्खा महाराष्ट्र बसवला. रायगडावर राज्याभिषेक करवेला अटकेपार पताका लावल्या. असं ज्या छत्रपतींना गद्दारी भोवली आणि कायमची यमसदनी नेली, तसंच छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीतही झालं.
कान्होजी गणोजी शिर्के जे संभाजी छत्रपती घराण्याचे गद्दार होते, दुश्मन होते, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी करून चिपळूणच्या वाड्यामध्ये पकडून दिलं. मग ती 16व्या शतकाची गद्दारी जी संभाजी महाराजांना पण सोडलं नाही, त्यांना जीवातून जाऊ लागलं. 40 दिवस लाई होऊन रक्तबंबाळ होऊन तुकडे तुकडे करून औरंगजेबाने मारलं. परंतु त्याच संभाजी महाराजांना संभाजीनगरमध्ये त्याच संभाजी महाराजांना मारणारे औरंगजेबाला जो दख्खनच्या पठारावर धुमाकूळ घालत होता, त्यांनी संभाजी महाराजांचा जीव घेतला. त्या औरंगजेबाला संभाजीनगरमध्ये गाडलं आणि त्या गाडी मुर्दे उखडण्याचं काम आता 21व्या शतकामध्ये हऱ्या जिंदाबाद नासका आमचा यांनी प्रस्ताव मांडला संसदेमध्ये. संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर खोदून काढा, तोडून काढा. बहादुरकी मिळवली. अरे खऱ्या मर्दाचे असाल तर स्वतः जाऊन जेसीबी लावा. खऱ्या मर्दाचे असाल छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आणि धातीचं बळ संभाजी महाराजांचे खरोखर असेल, तुमच्यामध्ये खरे मर्दाचं रक्त असेल, तर तुम्ही संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाची कबर उखडाल. केवळ संसदेमध्ये तोंडवळ करून तोंडाची वाफ सोडून संसद रत्न प्राप्त करणाऱ्याला मर्द म्हणत नाही. आरोप आहे माझा. ज्यांनी अख्खं ठाणे महानगरपालिका नासवली, टक्केवारीने भिकारी बनवली. आज फुटपाथ पण सोडले नाहीत. आज लोकांना चालायला फुटपाथ नाहीत नगरामध्ये आणि चालले दिल्लीमध्ये राजकारण करायला. मी सांगतोय, का सांगतोय, आज त्यांनी गणेश नाईकांवर भाष्य केलं ज्यांची पात्रता नाही. ज्या आनंदनगरच्या रस्त्यावरचे टंबरेल घेऊन बसणारे, आनंदनगरच्या रस्त्यावरती टंबरेल घेऊन बसणाऱ्या माणसाची गणेश नाईकांवर बोलण्याची पात्रता नाही. ज्या गणेश नाईकवाले पूर्ण बेलापूर पट्टा मतदारसंघामध्ये एक हाती शिवसेनेच्या सीटा आणणारा माणूस, एकटाची सीट लाखोंच्या मताने निवडून येणारा माणूस, शिवसेनेच्या काळामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे वाढवणारा माणूस, तो म्हणजे गणेश नाईक. आगरी माणूस, आमच्या वडिलांचे चांगले मित्र, चांगो शिंद्यांचे चांगले मित्र. ज्या चांगो शिंद्यांना कोण ओळखत नाही, त्यांनी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका वाढवली आणि युपरे आले. टक्केवारीने महानगरपालिका भिकारी बनवली. आज आमच्यासारख्या कामगारांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, एवढी भिकारी बनवली. विशेष शासन निधी आणून कागदावरती विशेष शासन निधी, तिजोरीत नाहीये. टक्केवारीचे प्रस्ताव भरून टक्के खाळून मोकळे आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरच्या कंपन्या हैदराबादवरून आणायच्या, दिल्लीतील खासदारांच्या मित्रांच्या महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामधील ठेकेदार कंपन्या लायक नाहीत, पात्र नाहीत काम करायला, त्यांच्याकडून मित्राच्या कंपन्या यांच्या. श्रीकांत शिंदे, आज श्रीकांत शिंदेचा कोणतं वैद्यकीय सेवा मदत ना, वैद्यकीय सेवा मदतद्वारे मध्य प्रदेशमध्ये दारूची अँब्युलन्स पकडली जाते, काही होत नाही. पैसे पकडले जातात, काही होत नाही. त्यांचे मित्र दरेगावामध्ये खानावळ चालले, त्याच्यामध्ये ड्रग पकडले जाते, काही होत नाही. म्हणजे हे ड्रगची पाळ्यामुळे दरेगावातही आहेत, साताऱ्यामध्ये आणि ठाण्यामध्येच आहेत, असं बोलावं लागेल. मी जाहीर बोलतो, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. ज्यांनी रवींद्र शिंदेच्या पायाला पाय लावला तर रवींद्र शिंदे कोणाच्या बापाचा नाहीये आणि कोणाला घाबरतही नाहीये. आम्ही संविधान रक्ताचे आहोत, जयभीम रक्ताचे आहोत, सांगतोय. आम्ही कोकणातले आहोत, छत्रपतींचे वारसा आहोत आम्ही. माझा जन्म 14 मे 1965चा, 14 मे 1656चा संभाजी महाराजांचा छत्रपती पुत्र, तोच मी छत्रपती पुत्र आहे. 14 मे
1965चा संभाजी म्हणजे छत्रपतीचं रक्तच म्हणावा, जो संघर्ष अंगांगातून आहे, तो संघर्ष या गद्दारांना गाडणार. आणि गणेश नाईक जे काय म्हणतात, गणेश नाईक जे काय म्हणतात अगदी बरोबर आहे. राजकारणातून मिटून टाकू, बोलले ते बरोबर आहे ना, चुकीचं काय बोलतात आहे. आज त्यांचं गणेश नाईकांचं अस्तित्व कोण कोण म्हणते खाणी खोदून काढल्या, कोण कोण म्हणते पात्रता नाही. अरे तुम्ही आत्ता अंड्याच्या पिल्लातून निघाल, आत्ता अंड्याच्या पिल्लातून निघालात. गणेश नाईकांचं वय माझ्या वडिलांच्या बरोबरीचं आहे आणि एकनाथराव शिंदे आमच्या वयाचे आहेत. त्यामुळे ते बापासारखे आहेत गणेश नाईक. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका असा इशारा दिल्याने काही होत नाही. कारण तुमचे हात दगडाखाली आहेत, तुमचे हात दगडाखाली आहेत. दगडाखाली, दगड माहिती आहे का, दगडाखाली. आज जो माणूस हातामध्ये थैली घेऊन नगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायला फिरणारा, रिक्षा चालवणारा, रिक्षा माझ्या लग्नात तर तो एकनाथराव जे शिंदे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले, माझ्याबरोबर त्या काळी 95 मध्ये माझं लग्न झालं. धर्मवीर आनंद दिघेंच्या सोबत कार्यकर्ता म्हणून ढगामिशा घातलेला माणूस तो म्हणजे एकनाथराव शिंदे. फोटो आहे माझ्याकडे. अचानक चक्र फिरली. धर्मवीर आनंद दिघाने त्यांच्यावर झालेल्या दुर्घटनांचा दया दाखवून राजेने विचारायचं पद काय दिलं, ते गटनेते काय झाले, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आमदार काय दिले, 5व्या नंबर होतं तर ती मिळाली. अनंतरे न मिळाली नाही, कारण अनंतरे हे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेचे कट्टर होते, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नव्हते. त्यामुळे त्यांनी एकनाथराव शिंदेनं दिलं, आले निवडून. परंतु या गद्दारांनी पूर्ण महाराष्ट्रातच राजकारण घाणेरडं केलं. आज गणेश नाईकांनी जे काही ओपन चॅलेंज दिले त्याला माझं पूर्ण समर्थन आहे. रवींद्र शिंदे पण तुम्हाला समर्थन देतोय, कारण रवींद्र शिंदेचं करिअर बर्बाद करण्याचा प्रयत्न या एकनाथराव शिंदेनी केला, या नरेश म्हस्केनी केला. हा माझा जाहीर आरोप आहे. नरेश म्हस्केंनी रवींद्र शिंदेचं करिअर बर्बाद करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पदोन्नत्या खाल्ल्या, 4 पदोन्नत्या खाल्ल्या. नाही आज शहराचा नगर अभियंता झालो असतो. एक सफाई कामगारांचा मुलगा, एक चांगू शिंदेचा मुलगा, एक कामगार नेत्याचा मुलगा आज नगर अभियंता झालो असो. पण त्या नरेश म्हस्केमुळे आज मला होत आहे. ज्यांची पात्रता नाही शिपायाची, ज्यांची पात्रता नाही कारकुनीची, त्यांना उपायुक्त पद देऊन बसले कक्ष अधिकारी, काय हे सारे प्रमुख कक्ष सक्षम अधिकारी पद देऊन बसले. ज्यांनी नियमबाह्य पद्धतीने शासकीय पदाचा दुरुपयोग केला. 26,67,94,000 रुपये शासनाच्या तिजोरीतून खाजगी विकासकाला दिले, म्हणजे शासकीय पैशाचा अपहार. निवडणुकीमध्ये माझा आक्षेप आहे. विधानसभा असे अनेक पैशाचे अपहार झालेत. विशेष शासन निधी अंतर्गत टक्केवारी 40% KMV कंपनी हैदराबादवरून आले. KV राव जे श्रीकांतचे मित्र, त्यांची कंपनी. म्हणजे मुंबईमध्ये कंपन्याच नाहीत का? म्हणजे मुंबईमधील लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना कामं नको आहेत का? त्यांना ठेवायची बेकार आणि आपल्या मित्रांना द्यायचे टक्केवारीचा निविदा. महाराष्ट्रात